तदनंतर मात्र आंबेळे संघामध्ये काही वर्ष खेळला गोविंद आणि हाच गोविंद आज या मैदानावर आम्हाला पाहायला मिळाला। खूप चांगलं प्रदर्शन। म्हटलं जातं मित्रांनो, जो आदमी पानी से नहाता है ना वो लिबास बदलता है, लेकिन जो आदमी पसीने से नहाता है वो इतिहास बदलता है। खऱ्या अर्थानं हा इतिहास घडला गेला। आपण पहिली बॅटिंग बघितली, कमीत कमी धावसंख्या होती आणि ती धावसंख्या डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला गेला। आम्ही बघितलं शिरोळ संघाच्या माध्यमातून मुनाफने सुद्धा सुरुवात चांगली केली होती, पण म्हटलं जातं मित्रांनो, तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना जर नशिबाची साथ लागली तरी मॅच तुमच्या हातामध्ये असते। पहिला बॉल यावेळेस फेकला जाईल, तत्पूर्वी या ठिकाणी स्ट्रायकिंगवर बॅट्समन आहे बजरंग, ज्याने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि पुन्हा एकदा सेकंड फेरीमध्ये आला। स्ट्रायकिंगवर बजरंग आणि नॉन स्ट्राइक एंडवर बॅट्समन हिरामन, ही चांगली नाव आहेत। आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं या दोन्ही बॅट्समनने। गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज परेश, पहिला बॉल फेस करेल बॅट्समन बजरंग। ओव्हर पिच बॉल, पहिलाच बॉल, धमाका पाहायला मिळतोय। एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये उडवलाय, वन बाउन्स ओव्हर दिरो, चेंडू जाईल सीमारेषा पार। पहिल्या चेंडूवर आलेला हा बजरंगच्या बॅट मधनं A1 क्वालिटीचा चौकार, 4 धावा। सुरुवात झाली वेल बिगनिज हाफ डन म्हटलं जातं मित्रांनो, आणि या ठिकाणी बजरंगच्या माध्यमातून वेळूक संघाला डगआउटला सलामी देणारा हा ब्रँडेड क्वालिटीचा चौकार तर आला। हा ट्रॅकर बॉल होता, यावेळेस शफल झाले होते, जागा बनवली होती आणि यावेळेस मात्र जागा बघितली, फाईनला खेळण्याचा प्रयत्न केला, एक सिंगल धाव। यस, आमचे अंपायर माणसानं किती भूमिकांतून जावं हे आज या ठिकाणी आम्हाला चित्र पाहायला मिळतंय। आमचे दत्ता फडे सर समालोचन करतात, चांगली बॅटिंग करतात, बॉलिंग करतात, निश्चित खेळाडू सुद्धा आहेत, आणि आज या सत्यसाई चषकामध्ये अंपायरची भूमिका उद्या काय असतील हे सांगू शकत नाही। निश्चितच एक आमचे दत्ता फडे सर आमचे आदर्श आहेत, खूप चांगले आहेत दत्ता फडे सर, कारण आम्ही म्हणतो ना की मनामध्ये प्रामाणिकपणा म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर तेज आहे। दत्ता फडे सर आम्ही आपलं कौतुक करू। अंपायरची भूमिका आणि त्यांच्या माध्यमातून हा इशारा आला, यस इट इज अ वाईड बॉल, कारण डाव्या स्टंपचा चेंडू बाहेर गेला, थोडी सफल झाले होते बॅट्समन बजरंग। चांगला स्ट्रोक्स पहिल्या चेंडूवर लागला गेला आणि बघता बघता धाबा थोडीशी उभारताना पाहायला मिळत आहे। धाबा आहे त्या 6। नक्कीच कामतपाडा संघाचा कर्णधार, कोठारे संघाचा कॅप्टन आणि या दोन्ही संघातील एक एक संघी प्रतिनिधी या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे। लॉट्स फाडण्यात येत आहेत, विश्वासार्हता पटण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे। जी चिठ्ठी उचलली जाईल ती चिठ्ठी पुढच्या फेरीमध्ये जाईल आणि दोन संघामध्ये या ठिकाणी मॅच खेळवण्यात येईल। यस, 3 चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जातील। पुन्हा एकदा व्हाईट बॉल, दत्ता फडे सर एका अनोख्या स्टाईलने पुन्हा एकदा इशारा करताना व्हाईट बॉल आहे, आणि निश्चितच सातत्याने जर व्हाईट बॉल फेकले तर आपण बघितले परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागतं। क्रिकेट क्रिकेट अँड क्रिकेट, सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी। ओहो, यावेळेस मात्र फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय, एक सिंगल धाव मात्र आली। यावेळेस ओव्हर पिच बॉलचा धमाका पाहायला मिळतोय। चेंडू उंचीवर होता, अंतर मात्र चेंडूने गाठलं नाही, बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही बॅट्समन हिरामन। माफी असावी, बजरंग आहे ना। चांगली सुरुवात बजरंगच्या माध्यमातून पाहायला मिळाली। नक्कीच यावेळेस मात्र दोनही संघांना आनंदाची सूचना असेल। हो हो हो, बॅकफुटवर येऊन हार्ड पंच केला, निश्चितच कव्हर स्वीपर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जाईल, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा। जो संघ विजयी होईल तो पुढच्या फेरीमध्ये पोहोचलाय, कारण निश्चितच या ठिकाणी चिठ्ठ्या उचलल्या गेल्या, विजेता संघाला बाय असेल आणि एक महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी रंगला जाईल दोन संघांमध्ये, कामतपाडा आणि कोठारे।
यावेळेस मात्र शॉट ऑफ गुड लेंथ. यापूर्वीचा चेंडू मी तर म्हणेन हिरामनने खेळून काढला होता, लेफ्ट हँड बॅट्समन हिरामन. कारण रुपेश नॉन स्ट्राईक एंडवर होता. खूप चांगली खेळाडू आहेत आम्हाला पाटोल संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच वेळूक टीम खेळते. त्यांचे पाठीराखे या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. सातत्याने प्रत्येक गोष्टीकडे अचूक निरीक्षण आहे, बारीक निरीक्षण आहे. हे पाठीराखे जेव्हा असतात ना तेव्हा आम्हाला सातत्याने कुसुमाग्रज आठवतात. मोडून पडला संसार पण मोडणार नाही गणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. यावेळेस चेंडूचा सन्मान केला गेला कारण चेंडू बघितला पाठीमागे निघून जातोय, सोडून दिला. उर्वरित काम विकेट किपरने केलं. या सिटीचा व्हाईट बॉल. निश्चितच म्हटलं जातं अच्छी गेंदों का सन्मान करो और बुरी गेंदों का अपमान करो. हा एक क्रिकेटचं सूत्र यशाचं गमक ठरू शकतं. तुम्ही चांगल्या चेंडूवर एक चांगला स्ट्रोक्स मारू शकता. यावेळेस मी तर म्हणेन थोडासा हाफ टॅकर बॉल पाहायला मिळाला. फक्त बॅटचं तोंड उघडलं गेलं, कनेक्टिव्हिटी पाहायला मिळाली. निश्चितच कनेक्ट झाला चेंडू, प्रवास करतोय, निघून गेलाय चेंडू मैदानाच्या बाहेर. अनोख्या स्टाईलने पुन्हा एकदा आमचे दत्ता फर्डे सर या ठिकाणी दाखवताना हा चौकार आहे. 4 धावा, षटक संपलं. फर्स्ट ओव्हर इज कंप्लीटेड. स्कोर गोज ऑन 21 रन्स. पहिल्या षटकाचा खेळ झाल्यानंतर 21 धावा धावफलकावर. निश्चितच परेशने हे षटक हाताळलं. तब्बल 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. चांगली सुरुवात पाहायला मिळते वेळूक संघाच्या माध्यमातून. आज मात्र नशीब घेऊन आलेले आहेत वेळूक संघाचे सर्व खेळाडू आणि कर्णधार. 21 धावा, 21 रन्स. अजूनही 12 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंग मध्ये शिल्लक आहे. काय रणनीती वापरतील मी तर म्हणेन प्रतिस्पर्धी संघ आहे आसोळे. काहीतरी ट्रॅजेडी वापरावी लागेल, काहीतरी प्लॅन करावा लागेल जेणेकरून ही उभारती धावसंख्या कुठेतरी थांबली जाईल. परंतु बघूया ही धावसंख्या मात्र खूप वेगाने वाढते आहे आणि एकदा का गाडी सुटली तर ती पुन्हा थांबत नसते. हे आम्हाला आसनगाव स्टेशनला उशिराने पोहोचल्यानंतर माहीत झालेलं आहे. जर तुम्हाला डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं आहे तर तुम्हाला लवकर पोहोचावं लागेल. नेक्स्ट मॅच असेल कोठारे आणि कामतपाडा. कोठारे टीम ऑन द टॉस आणि इलेक्ट टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय झालाय. सन्माननीय आदरणीय प्रवीणजी भेरे सर यांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालंय. निश्चितच ब्रह्माच्या पुत्राने म्हणून मनुस्मृतीमध्ये म्हटलंय ना की तुम्ही आयुष्यात आमदार होऊ नका, खासदार होऊ नका, कलेक्टर होऊ नका, मंत्री होऊ नका, मुख्यमंत्री होऊ नका, राष्ट्रपती होऊ नका, तर तुम्ही फक्त एक चांगला माणूस व्हा. आणि खऱ्या अर्थानं आमचे भेरे सर खऱ्या अर्थाने एक जिव्हाळ्याचा माणूस आहे आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा झरा आहे. यांचं आगमन झालं, हे प्रेम आहे. हो हो, रुपेशच्या बॅट मधनं हा आलेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बिग ब्लास्ट षटकार 6 धावा. निश्चितच भेरे सरांचं आगमन म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. हे व्यक्तिमत्व स्वतःसाठी कमी जगतंय परंतु या समाजासाठी खूप जगणं त्यांचं आहे. कारण त्यांना माहित आहे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. जगासाठी कसं जगावं हे सन्माननीय भेरे सरांनी आम्हाला सातत्याने शिकवलेलं आहे. प्रत्येक व्यक्तिमत्वावर खूप प्रेम करतात कारण त्यांना माहिती आहे प्रेमाने जग जिंकलं जात आहे. आपण मॅच कडे जाऊया. गोलंदाज तयार. धमाका झाला यापूर्वीच्या चेंडूवर. ओ हो हो, चेंडू बॅट पर्यंत पोहोचण्याआधी बॅट मात्र लवकरात लवकर फिरली गेली. प्रॉपर टायमिंग कनेक्ट मात्र झाला नाही. म्हणून की काय क्रिकेटमध्ये तुमच्या टायमिंगला महत्व आहे. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टॅलेंट, देन यू विल सक्सेस, यू कॅन सक्सेस. या ठिकाणी निश्चितच आमचे यजमान आहेत, अतिथी आहेत आणि सातत्याने भेरे सरांचं नाव घेणं म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. नक्कीच या ठिकाणी सन्माननीय भेरे सर यांचा येतोचे सन्मान होणं ही आनंदाची गोष्ट असेल. सन्माननीय पंडितजी मराठे सर यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल देऊन त्यांचा येतोचे सन्मान केला जात आहे. भेरे सर आपण आलात, आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नक्कीच या ठिकाणी त्यांचं अर्थातच रुपेश भोईर आपण जर बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर सोपानजी भोईर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. पटकावलं जाईल का? निश्चितच एक षटकार 06 हा आकडा मात्र धावफलकावर लागताना मला पाहायला मिळतोय. डान्सिंग ऑन द विकेट, परंतु या चेंडूवर फायदा होणार नाही. 6060 पुन्हा एकदा 6 जाईल का? अल्टरनेटिव्ह बॅटिंग या ठिकाणी चालू आहे. पहिल्या चेंडूवर 6 धावा, दुसऱ्या चेंडूवर 0, तिसऱ्या चेंडूवर 6, चौथ्या चेंडूवर 0. निश्चितच स्पर्धेची उंची खूप वाढवताना आमचे भेरे सर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. थँक्यू सो मच. सायंकाळच्या सत्रामध्ये सरचे स्वागत असेल.
हो, पुन्हा एकदा पुढे येऊन आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो चेंडू लिडिंग एज लागली गेली आणि शॉट फाईनला या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं. परिणामी एक सिंगल. क्रिकेटची लाईफ लाईन आहे सिंगल डबल करणं. जर मोठे स्ट्रोक्स येण्यापासून तुम्हाला जर अडथळे प्राप्त होत असतील ना, तर निश्चितच आपण एक सिंगल डबल करू शकता. प्रत्येक बॅट्समनसाठी वेळूच्या जर एक एक षटकार गेला, प्रत्येक षटकाराच्या पाठीमागे या ठिकाणी सोपानजी भोईर यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, याची नोंद आपण घ्यायची आहे. बक्षिसांची जाहिरात हे प्रेमाचं प्रतीक आणि प्रेरणा आपण जिवंत ठेवतात. थँक्यू सो मच सोपानजी भोईर. नक्कीच नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल, सामना चालू आहे वेळूक आणि आसोळ या दोन संघाच्या दरम्यान. वेळूक संघाची प्रथम बॅटिंग चालू आहे. 34 धावा धावफलकावर लावल्यात आणि दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक सजवलाय. अलॉंग दी कार्पेट डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. तत्पूर्वी खराब थ्रो होताना यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. मित्रांनो, क्रिकेटमध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. नो रिटेक इन द क्रिकेट. गेलेली वेळ तुमच्यासाठी पुन्हा येणार नाही. इट्स टाइम चेंज द टाइम. ही वेळ आहे वेळ बदलण्याची. म्हणून की काय, जेव्हा बिरबलानं अकबराला सांगितलं होतं ही वेळ बदलेल, तेव्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. 2 षटकांचा खेळ झाला. धावफलकावर 36. 18.00च्या सरासरीने धावसंख्या पुढे सरकली. नक्कीच 2013ला ज्यांनी माझ्या हातामध्ये माईक सुपूर्द केला आणि सातत्याने पहिलं व्यासपीठ ज्या व्यक्तिमत्वानं निर्माण करून दिलं, त्या व्यक्तिमत्वाला कोण विसरेल. सन्माननीय प्रवीणजी भेरे सर. कारण तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची, मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, हे सातत्याने आम्हाला भेरे सर सांगत होते. या ठिकाणी रुपेश भोईरने जर 3 षटकार मारले तर सोपानजी भोईर यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल आणि हे शेवटच्या चेंडूपर्यंत लागू असेल, याची नोंद आपण घ्या. मी कौतुक करेल आणि अभिमान आहे सांगायला ही गोष्ट की भेरे सरांनी पहिल्यांदा माईक हातामध्ये दिला. 2012 पर्यंत माईक आणि आपला 36चा आकडा, त्यानंतर मात्र तोच 63चा आकडा तयार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा त्यांनी उचलला आणि बघता बघता इथपर्यंतचा हा प्रवास त्यांच्या माध्यमातून केला गेला. थँक्यू सो मच भेरे सर. सातत्याने हे प्रेम, पाठीवरती मायेचा हात, प्रेरणेचा हात सातत्याने राहील हीच अभिलाषा व्यक्त करेल. गोलंदाज तयार सदा. ओव्हरपिच बॉल, टीट फॉर टॅट, जैसी नसीहत वैसा धमाका. चेंडू निघून जाईल लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, ह्यूज सिक्सर. प्रॉपर टायमिंग कनेक्ट झाल्यानंतर मिळणारी एक गोष्ट आहे, ती गोष्ट म्हणजे सक्सेस. पहिल्या चेंडूवर सदाशिवच्या या पहिल्या बॉलवर इरादा स्पष्ट केला रुपेश भोईरने. हो, त्यावेळेस मात्र चकवा दिलाय गोलंदाज सदाशिवने. कारण बघितलं बॅट्समनचा स्टान्स खूप चांगला आहे, फ्रंट फुटवर आलाय. आपल्याला वाईड यॉर्कर चेंडू फेकावा लागेल, परंतु आमचे प्रोफेशनल अंपायर जणू काही तटस्थ आहेत आणि निश्चितच काळीज एकवटून डोळ्यामध्ये तेल घालून संपूर्ण नजरा बॅट्समनकडे आणि चेंडूकडे, बॉलरकडे, संपूर्ण मैदानाकडे जाताना आमचे दत्ता फर्डे सर आम्ही सातत्याने कौतुक करू. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झालाय. अलॉंग दी कार्पेट डीप स्क्वेअर लेगला यावेळेस मात्र फक्त स्टेअर केले चेंडूला. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट. खराब थ्रो, लेझी क्रिकेट होताना पाहायला मिळतोय आसोळे संघाच्या माध्यमातून. निश्चितच दूरवरचा प्रवास करून आल्यानंतर तुम्ही क्वालिटीचा क्रिकेट जर दाखवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील या 15 मिनिटांमध्ये वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागेल, तेव्हा मात्र तुम्ही एक सन्मानजनक स्थितीमध्ये जाऊ शकता. 2 चेंडूमध्ये 2 षटकार मारले तर सोपानजी भोईर यांच्याकडनं 201 रुपयाचं रोख पारितोषिक रुपेशला दिलं जाईल. बघूया ही कमिटमेंट पूर्ण केली जाईल का. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, परंतु अचूक टप्पा नाहीये. निश्चितच लाईनच्या बाहेर आणि मी तर म्हणेन खेळपट्टीच्या बाहेर चेंडू यावेळेस मात्र फेकला गेला. हाफ ट्रॅकर बॉल. टर्न जरी झाला तरी मात्र निश्चितच हा चेंडू खाडेच्या मैदानावर जर असा पडला असता तर अंपायरच्या माध्यमातून 9 चेंडू घोषित केला असता. कारण तिथली कमिटी वेगळी आणि इथलं मंडळ मात्र वेगळं. प्रत्येकाचे डिसिजन हे वेगळे असतात मित्रांनो. कारण त्या ठिकाणी एक डिसिजन आहे, चेंडू फेकला, बॅटला न लागता विकेट किपरने कलेक्ट केला तर तुम्ही धावा घेऊ शकत नाही आणि तो निर्णय या ठिकाणी मात्र वेगळा पाहायला मिळतोय. रुपेश भोईर बॅक टू द डगआउट. एक सिंगल धाव काढण्याच्या प्रयत्नात रुपेश भोईर मात्र सन्मानाने बाहेर जाईल. याचं कारण आहे आतापर्यंत खूप मोठी धावसंख्या उभारली वेळूक टीमने.
तब्बल 45 धावा आहेत आणि 3 षटकांची मॅच. या षटकातील केवळ एक चेंडूचा खेळ, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे मी तर म्हणेन 12+4 16 चेंडू फेकलेत आणि 16 चेंडूमध्ये धावा वसूल केला 45. नक्कीच सोपांची भोईर उत्कंठा लागले, पारितोषिक द्यायचंच आहे. तर निश्चितच एक षटकार जरी लागला तरी 101 रुपयाचं पारितोषिक. आम्ही म्हणतोय आमचे दौलतजी दौडा साहेब यांनी एक पारितोषिक लावलं होतं प्रेक्षकांना. झेल पकडल्यात 500 रुपये. त्यानंतर कोणी झेल पकडला नाही, पुन्हा बक्षीस लावलं. जर टप्पा कॅच पकडला तर 500 रुपये. त्यानंतर सुद्धा झेल पकडला नव्हता, 2 टप्पा घेतला तर 500 रुपये. ही पारितोषिकं लावली जात आहेत. क्रिकेटचं वेळ प्रत्येकाला गोड आहे. सन्माननीय बुधाजी बर्तड यांचं सुद्धा आगमन झालं. आज कामानिमित्ताने बाहेर सकाळपासून नव्हते आणि आज मात्र सायंकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा त्यांची पावलं या मैदानाकडे आली. थँक्यू सो मच. व्यवस्थापन समिती आणि या मंडळाच्या वतीनं सरसे स्वागत असेल. आपण धावफल संख्येचा जर ग्राफ बघितला, आलेख जर बघितला तर थोडासा चढता आलेख पाहायला मिळतो. 47 धावा धावफलकावर आहेत. एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळत आहे, चांगलं बॅटल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यानंतर मात्र जणू काही रायगड आणि ठाणे ही मॅच बघण्यासाठी आम्हाला आनंद होतो ना, तेवढा आनंद पुढची मॅच बघण्यासाठी असेल. याचं कारण एका बाजूला कामतपाडा आणि कोठारे या 2 संघाच्या दरम्यान ही लढत असेल. विकेट पडली गेली, एक चांगला झेल पकडला गेला आणि निश्चितच पहिला डाव या ठिकाणी संपला. पहिली इनिंग कंप्लीट झाली. पहिल्या डावानंतर धावफलक सजलंय. बेळूक टीमची धावसंख्या 47. तुम्हाला बनवायच्या त्या 48 धाबा. आसोळी टीम काय ट्रॅजेडी वापरेल ते बघावं लागेल. एव्हरीथिंग हॅज प्लॅन. प्रत्येक गोष्टीला नियोजन असावं लागतं. प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर नियोजन करावं लागेल. नक्कीच आम्ही 3 वर्ष त्यांचा सहवास पाहिला. संपूर्ण पिढ्या घडवण्याच्या पाठीमागे सिंहाचा वाटा. जणू काही तपस्वी झाले शाळेमध्ये. नक्कीच या ठिकाणी एक बक्षीस दिलंय संजय टेलर यांच्याकडनं. जी शेवटची विकेट ज्या क्षेत्ररक्षकानं झेल पकडला त्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यानंतर मी पुन्हा एकदा या ठिकाणी आमंत्रित करेल आमच्या भेरे सरांना. एक चांगले समालोचक ते. गेल्या 8 वर्षापूर्वी त्यांचं समालोचन या महाराष्ट्राच्या व्याघ्रमुखापर्यंत पोहोचलं होतं, परंतु 8 वर्ष सातत्याने तपस्वी होऊन संपूर्ण शाळेला त्यांचा वेळ ते देतात आणि खऱ्या अर्थानं एक इतिहास घडलाय आपल्या दसई गावामध्ये. एक मोठी शाळेची इमारत उभी राहिली. स्वर्गीय कैलासवासी आणि स्वातंत्र्य सैनिक किसन बाबा भेरे यांच्या नावाने एक शाळा काढली गेली आणि ती शाळा काढण्याच्या पाठीमागे मी तर म्हणेन सिंहाचा वाटा ज्या व्यक्तिमत्वाने उचलला. निश्चितच माझ्यावर खूप प्रेम करतात ते आणि निश्चितच या ठिकाणी माझ्यावर नाही तर संपूर्ण डोळखाम विभाग असेल, शहापूर तालुका असेल आणि त्यांचं कनेक्शन जर बघितलं तर खऱ्या अर्थानं त्यांनी जोडलेली माणसं म्हणजे त्यांची गर्भ श्रीमंती. आणि हीच गर्भ श्रीमंती आम्हाला खूप भूषणावळ वाटते. सन्माननीय भेरे सर मायक्रोफोनवर आमंत्रित करेल ही 15 मिनिटे मी थोडा शांत बसेल, कारण निश्चितच आपला आवाज या ठिकाणी आम्हाला ऐकायचा आहे. विनंती करतोय भेरे सर आपण येऊन माईकचा ताबा घ्यायचा आहे आणि पुढील इनिंगचं या ठिकाणी आपण लेखाजोखा करायचा आहे. बनवायच्या ते 48 धावा. वेलकम. निश्चित 5 मिनिटे जरी दिली तरी चालतील, कारण एक चांगले समालोचक आहेत, एक आदर्श शिक्षक आहेत आमचे प्रवीणजी भेरे सर. थँक्यू सो मच. आपण ऐकत राहा, आपण बघत राहा VRT सत्यसाई चषक 2021. मॅच चालू आहे. एका बाजूला वेळूक तर एका बाजूला आपण टीम बघतोय आसोळे. एक चांगला पाया रचला आणि त्या पायावर मजबूत भिंत मात्र आणि मजबूत इमारत बांधली गेली 47 धावांची. कोण विसरेल आकड्याला. 1947 14 ऑगस्टची रात्र संपूर्ण देश जागा होता आणि बघता बघता हा यशाचा क्रांतीचा भगवा अभिमानाने फडकला. तरी त्याच जोडीला अर्थातच भारत देशाचा मान सन्मान अभिमान तिरंगा फडकू लागला आणि खऱ्या अर्थानं 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत पारतंत्र्यातून मुक्त होऊन स्वातंत्र्य झाला. 47 धावा आहेत. 48 धावांची गरज असेल ती मात्र आसोळी टीमला.
नक्कीच पुढची मॅच खूप चांगली असेल. जणू काही रायगड आणि ठाणे ही मॅच बघण्यासाठी जेवढी गर्दी आमच्या स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये होती ना, तेवढी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे. कारण एका बाजूला कामतपाडा तर दुसऱ्या बाजूला कोठारे ही मॅच असेल. तत्पूर्वी गोलंदाज मी तर म्हणेन बजरंग आहे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जाईल बजरंग. सलामीची जोडी आसोळे टीम कडनं. स्ट्रायकिंग वर गणेश. पंकज या स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग वर गणेश. पहिला चेंडू गॅप मधून निघून गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर शंकनाद करत असताना यावेळेस मात्र चेंडू येईन मैदानाच्या बाहेर. 4 धावा. वेल बिगन इज हाफ डन. पहिल्या चेंडूवर दिशा स्पष्ट केली. दे धक्का इरादा पक्का. नक्कीच आसोळी टीमच्या प्रत्येक बॅट्समनसाठी या ठिकाणी गोल्डन चान्स संधी आहे. प्रत्येक 3 चौकार आणि प्रत्येक 3 षटकारासाठी संजय टेलर यांच्याकडनं तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. थँक्यू सो मच संजय टेलर. पहिल्या चेंडूवर 4 धावा आल्या. निश्चितच पंकजने ही जबाबदारी घेतली आहे. मी सातत्याने म्हणतो मित्रांनो, जबाबदारी हे सगळ्यात आयुर्वेदिक टॉनिक आहे आणि जो खेळाडू पितो ना तो आयुष्यभर थकत नाही. ही जबाबदारी घेऊन आलाय बॅट्समन गणेश आणि पंकज. पंकज ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंडवर गणेश. ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र लिडिंग एज लागली गेली. बॅकअप मात्र चुका करताना पाहायला मिळतो. शॉर्ट फाईनच्या दिशेवरून चेंडू निसटून जाईल. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक येताना हा दुसरा चौकार. सातत्याने या छोट्या छोट्या चुका खूप मोठ्या डोंगरा एवढ्या असतात. जेव्हा तुम्ही सामना हरता आणि मैदानाच्या बाहेर येऊन जेव्हा कट्ट्यावर बसून गप्पा मारता तेव्हा कळतं की या चुका किती मोठ्या होत्या. आणि निश्चितच 2 चेंडूवर 2 चौकार आले. सुरुवात चांगली झाली. निश्चितच या सुरुवातीला शेवटापर्यंत जर तेवढ्या ताकदीने न्यायचं असेल तर तुम्हाला चांगली बॅटिंग करावी लागेल. त्यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल टॉप एज लागली गेली आणि यावेळेस मात्र आउटफील्ड मध्ये चेंडू येतोय. तत्पूर्वी 2 धावा. खराब थ्रो. तुम्हाला पहिल्यांदा शांत आणि संयमी राहावं लागेल. डोक्यावर बर्फ मुखामध्ये साखर ठेवून या ठिकाणी खेळी करावी लागेल. तेव्हा तुम्ही शांत राहाल ना, तेव्हा तुम्ही यशाकडे सातत्याने जाल यात शंका नाही. थोडीसे पंबल झाले. शतरक्षक दुसरं षटक पहिलं षटक मार्गस्थ आहे. चांगली धावसंख्या उभारली. आपण जर सरासरीचा विचार केला तर प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची गरज आसोळी टीमला आहे. शरद शेलार यांच्याकडनं आसोळी टीमला खूप मोठ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. थँक्यू सो मच शरदजी शेलार. आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. निश्चितच आम्ही म्हणतो क्रिकेट व्हॉट द क्रिकेट. C for concentration, R for responsibility, I for integrity, community, K for knowledge worship, E for innovation and T for teamwork. तुमच्या टीमवर्कला महत्व आहे. पहिलं षटक संपलं. 15 धावा धावफलकावर. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि तब्बल 33 धावांची गरज. 16.50 ची गरज आहे प्रत्येक षटकाचा जर विचार केला तर. आणि या ठिकाणी मात्र आस्किंग रन रेट वाढत गेला. याचं कारण प्रत्येक षटकामध्ये 16 धावांची गरज. पहिलं षटक संपलं. 15 धावा धावफलकावर बनल्या. सायंकाळचं सत्र आहे. मात्र म्हटलं जातं मित्रांनो की हेच सायंकाळ. सूर्याची किरणं दर्याच्या दर्पणात पडण्याची वेळ अर्थातच सायंकाळ. आणि ही सायंकाळ कोण गोड करेल. आजच्या दिवसातील विजयाचा मानकरी कोण होईल. आजच्या दिवसातील क्वालिफायर संघ कोणता निघेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला काही क्षणात आणि काही मिनिटात काही तासांमध्ये पाहायला मिळतील. कारण काही मुवमेंट सांगून जातील आजच्या दिवसाचा विजयाचा मानकरी कोण असेल. क्वालिफायर संघ कोण होईल.
नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल कामतपाडा आणि कोठारी या दोन संघाच्या दरम्यान. दुसऱ्या षटकाला सुरुवात संदीप गोलंदाजी मार्कवर हजर सलामीची जोडी कर्तृत्व गाजवते, परंतु बघूया. ओ हो क्या बात आहे, थोडे सफल झाले, बॅकफुटवर आले. शेवटच्या मोमेंटला हाफ ट्रॅकर बॉलला जशाच तसं उत्तर पाहायला मिळालं. जेवढा चांगला चेंडू फेकला तेवढाच चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र लागताना टीट फॉर टॅट, जैसी नसीहत वैसा धमाका. धाबा येतील 6 षटकार, 21 धाबा धावपलकावर. बॅक टू बॅक 3 षटकार जर मारले, 3 चौकार मारले तर संजय टेलर यांच्याकडनं तुम्हाला 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलंय. मी तर आवर्जून म्हणतो मित्रांनो, काम सांभाळून क्रिकेट खेळा, तेव्हा सातत्याने तुमचा विजय हा होत राहील आणि गुणगौरव सोहळा सुद्धा साजरा केला जाईल. ओव्हरपिच बॉल होता, यावेळेस मात्र मिस टायमिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु निश्चितच झेल सुटला. प्रयत्न केले गेले, एक सिंगल धाव आली. येणाऱ्या 1-1, 2-2 धावा ह्या मात्र मी तर म्हणेन असोले टीमला विजयाकडे घेऊन जातील, परंतु टाकले जाणारे डॉट बॉल, घेतल्या जाणाऱ्या विकेट आहेत ना, त्या मात्र या मॅच मध्ये मी तर म्हणेन वेळूक टीमला विजयाचा शंखनाद घुमवून देतील. परंतु बघूया विजय मात्र एकाच संघाचा. ओहो, शॉट ऑफ गुड लेंथ, आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न अपील होत आहे रुपेच्या माध्यमातून. चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या दुसऱ्या षटकामध्ये. आपण एक चेंडूचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर 6, तदनंतर मात्र 1, तिसऱ्या चेंडूवर 0 असा उतरता ग्राफ, उतरता आलेख पाहायला मिळतो या दुसऱ्या षटकामध्ये. संदीप आहे, आत्ता मात्र चेंडू शिल्लक असतील 9 आणि विजयासाठी अजूनही जवळपास 26 धावांची गरज. हा चेंडू सुद्धा पुन्हा एकदा डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव फेकले गेले गोलंदाज संदीपच्या माध्यमातून. 8 चेंडू आणि 26 धावांची गरज. सामना कठीणाकडून सोप्याकडे होता, परंतु सोप्याकडून कठीणाकडे गेलाय आणि कठीणाकडून अशक्याकडे जर गेला तर मात्र असोली टीमला संकटांना सामोरं जावं लागेल. ह्या अडचणीनं तुम्हाला बाहेर निघायचं असेल तर मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, फटके सजवावे लागतील. मनामध्ये पहिल्यांदा तुम्हाला फटके ठेवावे लागतील, तेव्हा तुम्ही हाताने फटके खेळू शकता. ओव्हरपिच बॉल, चेंडू बराच उंचीवर, एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र नाही. एक चांगला झेल, डॉली कॅच घेतली गेली. बॅट्समन पंकज बॅक टू द पवेलियन. गणेश आहे, परंतु वेळ निघून चालली आहे. 7 चेंडू 26 धावा, खूप मोठं आव्हान या ठिकाणी पार पाडायचं आहे. मी तर म्हणतोय प्रयत्न करावे लागतील. याचं कारण आहे, दुनिया नाही मानती कमजोरों को, दुनिया मानती है जोरों को. तुम्ही प्रयत्न जर करत नसाल तर ही चुकीची गोष्ट आहे. कुछ मिले या न मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी न करे ये तो गलत बात है. तुम्हाला चांगली गोष्ट करायची असेल तर प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न शेवटपर्यंत चालू ठेवावे लागतील. 7 चेंडू आणि 26 धावांची गरज असताना न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी येताना परेश. 7 चेंडू 26 धावा होताना आम्ही बघितलेले आहेत. कांडव्याच्या मैदानावर 2 संघ खेळत होते, एका बाजूला चेरवली आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी गोटेकर. बी टीम गोलंदाज होता रुपेश फर्डे. 6 चेंडूमध्ये 26 धावा निघाल्या. बॅटिंग केली अतिश भांडेने आणि गोटेकर संघ विजयी झाला. 7 चेंडू 26 धावा. ओव्हरपिच बॉल, निश्चितच चांगला फटका सजवला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट मात्र चुकली गेली. चेंडू निघून जाईल मैदानाच्या बाहेर, बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. आत्ता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी या मॅच मध्ये असोळी टीमला हवेत 22 धावा. 6 चेंडू 22 धावा, 6 बॉल्स 22 रन्स टू विन. किती मॅच मात्र खूप चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. 6 चेंडू 22 धावा. दोन्ही बाजूने संघर्ष चालू आहे, परंतु याच संघर्षातून मार्ग कोणाला सापडेल. निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स द्यावं लागेल, तेव्हा मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगतदारपणा वाढेल. शेवटच्या षटक शिल्लक 22 धावांची गरज. दोनही संघाच्या बाजूने प्लॅनिंग केलं जात आहे. म्हटलं जातं मित्रांनो, एव्हरीथिंग हॅज प्लॅन, प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, क्रिकेट किती खेळता हे जरी महत्वाचं असलं तरी क्रिकेट कसा खेळता याला महत्व आहे. 6 चेंडू 22 धावा. या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी ही उद्दिष्टे समोर ठेवून ही धडपड चालू आहे. कारण म्हटलं जातं मित्रांनो, फांदीवर बसलेला पक्षाला फांदी तुटेल की नाही याची भीती अजिबात नसते, कारण त्याचा विश्वास त्या पंखांवर असतो. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता जिनकी उड़ान हौसलों से होती है. हौसले बुलंद करावे लागतील, तेव्हा मात्र या मॅच मध्ये खूप मोठी कमाई करावी लागेल आणि केली तर मात्र सातत्याने आपला विजय होईल. 6 चेंडू 22 धावा.
हो हो हो, आउट ऑफ दी ऑफ स्टम्प्स अंपायर डिसिजन. यस, इट इज अ वाईट बॉल. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज. क्रुशियल मुवमेंटला तुम्ही जर वाईट चेंडू फेकाल ना, तर मात्र निश्चितच तुम्ही अपयशाचं कारण ठरू शकता. कारण भरती ओटीचा शाप हा क्रिकेटला आहे. काय होईल या मॅच मध्ये? 6 चेंडू 21 धावा. सिकंदर हालात के आगे नहीं झुकता. तारा टूट भी जाए जमीन पर आकर नहीं गिरता. गिरते हैं हर दरिया समंदर में, लेकिन कहीं दरिया किसी समंदर में नहीं गिरता. ये हुई ना बात. आलेला हा योग्य वेळेला षटकार. 6 धावा. धावा धावफलकावर 33. आता मात्र हे कठीण काम सोपं करताना बॅट्समन परेशच्या माध्यमातून षटकार तर लागला. अजूनही जिंकण्यासाठी शेवटचे 5 चेंडू आणि 15 धावांची गरज. 5 चेंडू 15 धावा. प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे 3 धावांची गरज. ओ हो, यावेळेस एक तेरी तो एक हमारी. यापूर्वीच्या चेंडूवर षटकार, तर हा चेंडू डॉट बॉल. 4 चेंडू 15 धावा. संघर्ष खूप मोठा आहे. जणू काही काळजाची स्पंदन 120च्या वर गेली. 440चा झटका लागताना पाहायला मिळतोय. कारण डॉट बॉल किती किमतीचा आहे हे बॅट्समन मात्र या ठिकाणी ओळखत असेल. 4 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफ साइडला. एक फटका सजवलाय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने आला. फंबल झालाय. ही चुकी नाही तर हा मोठा गुन्हा समजला जाईल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न थांबावा लागेल. आत्ता मात्र शेवटचे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी या क्षणापासून असोळे टीमला हवेत 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. या जगामध्ये कठीण असं अशक्य असं काही नाही आहे. फक्त योग्य वेळेला योग्य गोष्ट घडणं गरजेचे असेल. इम्पॉसिबल सेज आय एम ऑलवेज पॉसिबल. हाफ ट्रॅकर बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल धाव. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. आता मात्र 2 चेंडू अतिशय निर्णयात्मक. 2 चेंडू 12 धावा. दोनही मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. मॅक्झिमम धावा हवेत. मैदानाच्या बाहेर तुम्हाला चेंडू पाठवावे लागतील. बॅट्समन गणेश आहे जो सलामीला आलाय. खूप वेळ घेतलाय. सेट झाला या खेळपट्टीवर आणि या खेळपट्टीचा खडानखडा आणि माती माहीत झाली या बॅट्समनला. कारण आपण बघतोय 163 164 ग्रॅमचा असणारा हा चेंडू कापूस निघालाय. थोडासा जुना झालाय आणि जुना चेंडू हा मैदानाच्या बाहेर लवकर जातो. ओहो, मॅच मात्र या चेंडूवर जणू काही फिनिश केली. हा आनंद आहे विजयाचा. 1 चेंडू आणि 11 धावा. या मॅचचा आनंद आमच्या बेरे सरांनी घेतला. त्यांचं आम्ही आभार व्यक्त करू. कारण खऱ्या अर्थानं असे पाहुणे जेव्हा एका स्टेजवर येतात ना, तेव्हा त्या स्पर्धेची उंची खूप मोठी झाली असते. थँक्यू बेरे सर, आपण आलात. आम्ही आपले आभार व्यक्त करतो. मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच प्रवीणजी बेरे सर, आपण आलात. आम्ही आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. पुढील मॅच जणू काही रायगड आणि ठाणे. एका बाजूला कामतपडा, एका बाजूला कोठारे. हाय व्होल्टेज मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. मी थोड्या वेळापुरता थांबेल. पुन्हा एकदा आमंत्रित करेल मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक नवनाजी लाखे. आपण यायचं आहे. थँक्यू.